रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. किटीटी भूचाचूवरी माप सुये सागरी, मी नेण तू त्या परी प्रवर्ते येथ. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या माझ्या मालिकेमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काल आपण संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींनी समाजामध्ये नेमका काय विचार आहे आपल्या या ग्रंथांबद्दलचा किंवा त्या भगवद्गीतेबद्दलचा या अनुषंगानं जी ओवी मांडली ती दृष्टांतासहित आणि समाजाला गोचिड म्हटलेलं होतं. जे हवं आहे ते घ्यायचं नाही, जे नको आहे तेच उचलायचं. आणि ही जी गोचिडीची मनोवृत्ती आहे ती मनोवृत्ती ज्ञानेश्वर माऊलींनी व्यक्त केली. याचं कारण त्यांना कळत होतं की समाज काय पद्धतीनं श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानाकडे पाहतो. परंतु असं जरी असलं तरीसुद्धा निरूपण करण्याचं जे कर्तव्य आहे ते ज्ञानेश्वर माऊली करतात. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 5 पायऱ्या सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 4थी पायरी आहे ती अधिष्ठान. कोणत्या 5 पायऱ्या आहेत तर पहिल्यांदी काय आहे कर्ता म्हणजे मी आहे. मग दुसरं काय आहे करण म्हणजे प्लॅनिंग आहे कसं करायचं ते. तिसरं काय आहे कृती प्रत्यक्ष कृती प्लॅनिंग नंतरची. मग त्या कृतीला 2 पर्याय आले यश आणि अपयश. पण संकल्प जर सत्य असेल तर अपयश आलं तरीसुद्धा तुम्ही ते करत राहणं त्याला शब्द दिलेला आहे गीतेमध्ये अधिष्ठान. आणि मग दैव चैवात्र पंचम म्हणजे 5वं दैव. हे अधिष्ठान म्हणजे काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली कुवत समजून घेऊन आणि आपण जे बोलत आहोत त्या ज्ञानाचा एकंदर विस्तार पाहता आत्ता जी ओवी आपण ऐकलीत त्या ओवीचा अर्थ असा आहे. ओवी काय ऐकलीत आपण की टिटीभू चाचूवरी माप सुये सागरी, मी नेण तू त्या परी प्रवर्ते येत. टिटवी जी आहे त्या टिटवीची अंडी बेडकांनी पळवली अशी कथा आहे. आणि बेडकांनी काय केलं, बेडकांनी अंडी पळवली आणि तो समुद्रात जाऊन लपला. आणि म्हणून टिटवीला बेडकाचा संताप आलेला आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की मला बेडकाचा सूळ उगवायचा आहे. पण सूळ उगवणार कसा, तो समुद्रात जाऊन लपलेला आहे. आणि म्हणून त्या सागराच्या आकाराचा विस्ताराचा अंदाज न येता टिटवी असं म्हणते की मी समुद्र उपसेन आणि समुद्र उपसल्यानंतर मी बेडूक सापडेल मला आणि मी त्याचा सूड घेईन. तो दृष्टांत देत माऊली असं सांगतायत की टिटीभू चाचूवरी माप सुये सागरी, मी नेण तू त्या परी. मी श्रीमद भगवद्गीतेचा अलौकिक विस्तार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेण तू म्हणजे न जाण तू, मला कळत नाही तरीसुद्धा मी नेण तू त्या परी कसं टिटवीसारखा. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात प्रवर्ते येतं तरीसुद्धा मी ते पुढे सांगणार आहे. प्रवर्ते म्हटलं प्र जे अक्षर आहे ते पुढे घेऊन जातं. पुढे घेऊन जातं ते प्रवचन असतं. तुम्हाला आतमध्ये यायची परवानगी मिळाली की त्याला प्रवेश असं म्हणतात म्हणजे पुढे जायचा मुद्दा आहे. तसं प्रवर्ते येतं मी तरीही सांगणार आहे ते. तोच मुद्दा मी माऊलींच्या आदर्शाचा विचार करत मी माझ्या माध्यमातून तेच करत आहे. आज 35 भागाच्या वर या ओव्या मी तुमच्यासमोर सांगत आहे. किती व्ह्यूज येतात याचा विचार न करता प्रेक्षक हो मी ते सांगणार आहे. याचं कारण अधिष्ठान संकल्प सत्य आहे म्हणून. तोच मुद्दा माऊली म्हणतात की प्रवर्ते येतं. टिटवीसारखाच मी अज्ञानी आहे. टिटवीला जसं कळत नाही की समुद्र किती मोठा आहे. भगवद्गीतेचं वर्णन करताना माऊलींनी अनेक ठिकाणी या पद्धतीनं उल्लेख केलेले आढळतात. एका ठिकाणी त्यांनी स्वये शंभू विवरी असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, ते एक मोठं ज्ञानाचं विवर आहे आणि भगवान शंकर त्या भगवद्गीतेचा अभ्यास करण्यासाठी आत शिरले. ते कित्येक दिवस बाहेरच आले नाहीत. अशा पद्धतीची कथा या आपल्या कथांमध्ये आहे, पुराणांमध्ये आहे. आणि म्हणून त्या कथेचा संदर्भ घेत ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलेलं आहे की स्वये शंभू विवरी. तिथे मी कोण आहे तर स्वतःला नम्रतेनं टिटवी सारखा मी आहे असं नम्रतेनं म्हणण्याची ही प्रक्रिया आहे. आणि हेही खरं आहे की नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा.
तेव्हा मला असं वाटतं की चला ती कथा घ्यायची, भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायचं, त्याच्याऐवजी किमान एवढं जरी आम्हाला समजलं की आम्ही नम्रतेनं जगायचं आहे, आमच्या ज्ञानाचा अहंकार दाखवत हिंडायचं नाही. ज्ञानाचा अहंकार म्हणजे समाजानं घालून दिलेल्या पायंड्यांना मुद्दाम खोटं ठरवत स्वतःची अक्कल पाजळण्याची प्रक्रिया जे अलीकडचे बुद्धिवादी सातत्यानं करत आहेत. मला नेहमी असं वाटतं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, किंवा अशक्य ते शक्य करतील स्वामी, ह्या वाक्यांची थट्टा करणारे जेव्हा मी बुद्धिवादी बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की नम्र नाहीत ते. ज्ञान आहे की नाही मला माहिती नाही, पण नम्र नाहीत एवढं मात्र त्यांच्या बोलण्यावरनं कळतं. माऊली 730 वर्ष त्यांच्या अक्षर वाङ्मयासहित आज सर्वच भक्तांच्या माथ्यावरती डोक्यावर घेऊन ज्ञानेश्वरीला पंढरपूरला जावं विठुरायाच्या दर्शनाला, इतकं सामर्थ्य त्या अक्षरांमध्ये आहे. आणि त्यात सामर्थ्य आहे याचं कारण त्यात तत्त्वज्ञान दडलेलं आहे, त्यात मार्गदर्शन दडलेलं आहे, आणि ते आपण घ्यायचा प्रयत्न करायचा. आता याच्यामध्ये प्रत्येकाच्या कुवतीनुसार घडणार आहे. त्यामुळे भगवद्गीतेचा विस्तार समजून घेणं ह्याविषयी जर कोणाला अडचण असेल तर किमान एवढं तर घ्यायला हरकत नाही की ज्या संत शिरोमणी संत तत्त्वज्ञ ज्ञानेश्वर माऊलींचं अक्षर वाङ्मय इतकी शतकं टिकून आहे, अशा माणसाने सुद्धा, अशा थोर व्यक्तीने अलौकिक ईश्वरी अवतारानं सुद्धा की टिटिभू चाचूवरी असं म्हणत स्वतःकडे क्षुद्रता घेणं, तशी नम्रता आपल्याला घ्यायला हरकत नाही. बस मला कळत नाही हे ज्याला कळलं, आणि मला कळत नाही हे जो दुसऱ्याला सांगतो की मला कळत नाही त्याला सगळं कळलं, तेव्हा ही प्रक्रिया मनामध्ये ठेवली. मीही तुमच्याबरोबर हा संवाद साधतो आहे. जरी 2-4दा उल्लेख केला मी विवसा, त्या पाठीमागे स्वार्थ नाही आहे श्रोत्यो. मला असं वाटतं की हे अलौकिक संतांचं साहित्य इतक्या विविधतेनं सर्वसामान्य माणसांसमोर पोचावं, तुमच्याजवळ पोचावं, म्हणून हा अट्टहास सुरू आहे. तो असाच चालू राहील. पुन्हा भेटू उद्या सकाळी पहाटे 5 वाजता नवीन ओवीसह. तोपर्यंत अत्यंत नम्रतेनं तुम्हा सगळ्या श्रोत्यांना जगदीश मूर्तीला नमस्कार करतो आणि रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.